नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, अस्मिता अस्वस्थ असते. त्यावेळी सायली अस्मिताची समजूत काढत म्हणते, अस्मिताताई, अहो त्यांच्या डोक्यात कुठले तरी दुसरे विचार चालू असतील, ते सगळं राहू देत, परंतु मला एक सांगा, तुम्ही बाळाची नावं काय ठरवली आहेत ते तरी सांगा. तर अस्मिता म्हणते, आता नाही सांगणार. बाळाचा जन्म झाल्यानंतर. तर अश्विन आता अस्मिताला हसवण्याचा प्रयत्न करत म्हणतो, अस्मिताई, बारशापर्यंत तरी सांगशील ना. तर सर्वजण हसू लागतात. तर त्याचवेळी प्रिया म्हणते, अस्मिता, अगं मी सुद्धा काही नावं शोधून ठेवली आहेत, मी तुला प्रिंट काढून देऊ का. अस्मिता म्हणते, बरं ठीक आहे, काहीच हरकत नाही. तर आता अर्जुन सायलीला म्हणतो, बायको, तू म्हणालीस ते अगदी खरं आहे. त्या सचिनशी थोडं चांगलं वागण्याचा आपण प्रयत्न काय केला, त्याने आपले रंग दाखवायला सुरू केले. आता अस्मिताईला सुद्धा कळेल की तो माणूस म्हणून कसा आहे. आता सर्वच जण अस्मिताची काळजी घेत असतात. तर त्याचवेळी प्रियाला नागराजचा फोन आलेला असतो. प्रिया मनाशीच म्हणते, हा नागराज आता मला फोन का करतोय. आणि म्हणूनच प्रिया रूममध्ये येते आणि म्हणू लागते, मी किती वेळा तुम्हाला सांगितलं आहे की मला फोन करत जाऊ नका, मला वेळ मिळाल्यानंतर मी फोन करेनच ना, तरीसुद्धा तुम्ही मला फोन का करताय. नागराज म्हणू लागतो, तू माझ्यासाठी वकील शोधणार होतीस, त्याचं काय झालं आहे. तू जर माझ्यासाठी वकील नाही शोधलास तर तुझं सत्य मी सर्वांना सांगेन. तर प्रिया म्हणू लागते, तुम्ही माझं सत्य सांगण्याचा अगोदरच प्रयत्न करताय हे मला माहीत नाही आहे का. आता नागराज हसू लागतो. तर दुसरीकडे सायली अर्जुनला म्हणते, तुम्ही मला खरं खरं सांगा, आपल्याला त्या कोड्याचं उत्तर सापडले हे तुम्ही नागराजला सांगितलं नाही आहे ना. तर अर्जुन म्हणतो, नाही. सायली म्हणते, मला माहीत आहे तुम्हाला मोह आवडला नसेलच, पण प्रियाचं नाव घेतलं असतं तर त्याला लगेच कळालं असतं की आपल्याला सत्य कळालं आहे, आणि मग त्याने लगेच प्रियाला सांगितलं असतं, आणि प्रियाने हे सत्य आपल्याला कळू नये यासाठी काहीतरी मार्ग निवडलाच असता. तर आता अर्जुन म्हणू लागतो, बायको, अगं एवढी साधी गोष्ट मला कळत नाही आहे असं वाटतंय का, आणि मी का मिरवेन असं. तिचं सत्य आपल्याला कळालं आहे आणि हे मी नागराजला सांगणार आहे का, म्हणजे त्याला मी बोलणार आहे की तू घातलेल्या कोड्याचं उत्तर मला सापडलं आहे. अर्जुन म्हणतो, एवढंही कळत नाही आहे का मला, असं वाटते का तुला. सायली म्हणते, अहो मला कळतंय. अर्जुन म्हणतो, मग तुझा विश्वास नाही आहे का. सायली म्हणते, माझा तुमच्यावर विश्वास आहे, पण तुमच्या रागावर विश्वास नाही. रागाच्या भरात तुम्ही काय करू शकता हे मीही सांगू शकत नाही, आणि म्हणूनच मला भीती वाटते. तर आता अर्जुन म्हणतो, नाही, मी असं काहीही केलेलं नाही. तर आता सायली म्हणते, बरं ठीक आहे. तर दुसरीकडे प्रिया नागराजला म्हणते, तुम्ही जे सायली अर्जुनला कोडं घातलंय आणि ते कोडं माझ्यापर्यंत पोचलं नसेल असं तुम्हाला वाटतंय का. तर नागराज प्रियाला म्हणतो, आता फक्त नुसतं कोडं घातलंय ग, पण जर मी उद्या त्या कोड्याचं उत्तरच जर अर्जुनला सांगितलं तर तू काय करशील. प्रिया म्हणते, तुम्ही नाही करणार असं, कारण जर तुम्ही मला मदत केली तरच मी तुम्हाला मदत करणार, हे मात्र तुम्ही कायम लक्षात ठेवा, आणि तुम्हाला चांगलंच माहीत आहे की तुम्हाला माझ्या मदतीची गरज आहे. तर नागराज प्रियाला म्हणतो, बरं ऐक, तू सावध व्हावी म्हणून एक गोष्ट तुला सांगतोय. आज अर्जुन आला होता. आता मात्र प्रिया घाबरते. तर नागराज पुढे म्हणतो, आणि अर्जुनच्या डोळ्यात मी कॉन्फिडन्स पाहिला की, म्हणजे त्याच्या डोळ्यात इतका कॉन्फिडन्स होता की मला असं वाटते की तू तन्वी नाही आहेस, प्रिया आहेस, हे सत्य त्याला कळालं आहे. तू तन्वी नाही आहेस, प्रिया आहेस, याचा काहीतरी पुरावा त्यांना मिळालेला आहे, एवढा मात्र नक्की. आता मात्र प्रिया पूर्णपणे घाबरून गेलेली असते. प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला काय बोलावं काहीच कळत नाही. सायली अर्जुन तुझ्या सत्याचा बॉम्ब लवकरच कधीही फोडतील, आणि मग प्रिया तू इथं माझ्याबरोबरच तुरुंगात आयुष्यभर खडी फोडण्यासाठी. तेव्हा मी जे काही सांगितलं आहे ते लक्षात ठेव, असं म्हणत नागराज फोन कट करतो. परंतु इकडे मात्र प्रियाची बोलतीच बंद झालेली असते. घाबरलेली प्रिया एकटीच बोलत म्हणते, मी जर तन्वी नाही आहे, प्रिया आहे, हे सायली अर्जुनला कसं कळालं असेल. त्यांना माझ्या विरोधात कुठला पुरावा सापडला असेल का, आणि जर सापडला तर मग मी काय करू. प्रियाचे चांगलेच हातपाय थरथरत असतात. तिला काहीच बोलता येत नसतं. ती विचार करूनच पूर्णपणे घाबरून गेलेली असते. आणि त्याचवेळी अश्विन येतो आणि मागूनच प्रियाला मिठी मारतो. प्रिया म्हणते, अश्विन, आणि अश्विन प्रियाच्या गालावरून हात फिरवतो. त्यावेळी प्रियाला म्हणतो, काय झालंय, तुला एवढा घाम का फुटलाय. प्रिया म्हणते, अरे घाम नाही, मी ते तोंडावर पाणी मारलं आहे. तर अश्विन प्रियाला जवळ घेत म्हणतो, तू अशीही खरंच खूप छान दिसतेस. आता प्रिया नाटक करत म्हणते, अश्विन, अरे मी खरंच खूप दमली आहे. तर आता अश्विन प्रियाला पुन्हा एकदा जवळ घेतो आणि म्हणू लागतो, पण आज माझा मूड खूप छान आहे, असं म्हणत तो रोमॅन्टिक होत प्रियाला जवळ घेत असतो. परंतु प्रिया मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते.
तर दुसरीकडे पाहायला मिळतं अर्जुन सायलीला म्हणतो, मात्र एक गोष्ट आहे की नागराजला कळलं नाही तरी प्रियाला कळलं नाही असं नाही आहे. कारण प्रिया नेहमीच आपल्या मागावर असते आणि तिला आपल्या बॉडी लँग्वेजवरूनही कळते की आम्ही कोणता शोध घेतो आहोत. सायली अर्जुनला म्हणते, प्रिया खूपच हुशार आहे आणि म्हणूनच तर आपण तिला घरच्या कामांमध्ये अडकून ठेवतोय ना. तर अर्जुन म्हणतो, पण आता आपल्याला जास्त वेळ घालवता येणार नाही. पुरावे शोधण्यात वेळ घालून काहीच अर्थ नाही. कारण जर प्रिया एकदा अलर्ट झाली तर आपल्या हातात असणारे पुरावे सुद्धा काहीच कामाचे नाहीत. सायली अर्जुनला म्हणते, कळतंय मला सगळं काही, आपल्याला लवकरच काहीतरी करावं लागेल. तर अर्जुन म्हणतो, मग तुला अजून सुद्धा पुराव्यांचीच वाट बघायची आहे का? तुला अजून पुरावे शोधायचे आहेत का? तर सायली म्हणते, मला कळतंय, मी आलेच असं म्हणत आता सायली तिथून निघून जाते. अर्जुन सायलीला थांबवण्याचा प्रयत्न करतो, परंतु सायलीच्या डोक्यात दुसराच विचार चालू असतो आणि सायली तिथून निघून जाते. दुसरीकडे पाहायला मिळतं सायली फरफटत आता प्रियाला हॉलमध्ये घेऊन येते आणि म्हणू लागते, निघ घराबाहेर. आता घाबरलेली प्रिया अश्विनला आवाज देऊ लागते आणि म्हणू लागते, अश्विन अरे प्लीज ये ना, बघ ना ही सायली काय करते. आता अश्विन त्या ठिकाणी येतो आणि प्रियाला शांत करत म्हणतो, काय झाले तन्वी? तर प्रिया म्हणू लागते, बघ ना ही सायली मला घराबाहेर काढत आहे. आता त्या ठिकाणी प्रतापराव, कल्पनाताई, अस्मिता, अर्जुन सर्वच जण आलेले असतात. तर अश्विन आता सायलीला विचारतो, हे काय चाललंय, काय प्रकार आहे हा? तर सायली अश्विनला म्हणते की हो, मी हिला घराबाहेर काढते कारण ही तन्वी नाही आहे तर बबली सदाशिव लोखंडे आहे. तर अश्विन म्हणतो, काय तुमच्याकडे काय पुरावा आहे? तर अर्जुन म्हणतो, तुला पुरावाच हवाय ना, मग घे, तुला कळेल की तुझी बायको केवढी मोठी फ्रॉड आहे. आता अर्जुनने अश्विनच्या हातामध्ये फाईल दिलेली असते आणि ती फाईल वाचून अश्विनच्या पायाखालची जमीनच सरकते. अश्विन पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. तर अर्जुन पुढे सत्य सांगत म्हणतो की महिपत आणि नागराज सोबत मिळून तन्वी असल्याचं खोटं नाटक केलंय तिने, एवढं मोठं कारस्थान केलंय आणि आपल्या घरात शिरली आहे. आता प्रिया हात जोडत म्हणू लागते, हे सगळं खोटं आहे, मी तुमची तन्वीच आहे. सायली अर्जुन तुम्ही का खोटं बोलताय, का माझ्यावर आरोप करताय, का मला घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करताय, मी खरंच तन्वी आहे. तर कल्पनाताई म्हणू लागतात, हे पुरावे खोटे असूच शकत नाहीस, खोटी तू आहेस. तर प्रतापराव म्हणू लागतात, तुझं खरं रूप आम्हाला दिसतच होतं, परंतु तू एवढ्या खालच्या थराला जाशील असं वाटलंही नव्हतं आम्हाला. तर प्रिया हात जोडत रडण्याचं नाटक करत म्हणू लागते, प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा, मी तन्वीच आहे. आता फाईल वाचल्यानंतर अश्विनलाही सत्य कळालेलं असतं. अश्विन म्हणू लागतो, एक शब्द बोलू नकोस तन्वी, तन्वी कसली एक नंबरची खोटारडी आणि फ्रॉड प्रिया मधुकर नावाची मुलगी आहेस, जिने या घराची फसवणूक केली आहे. अगं खरं तर तुझी आमच्यासमोर आणि या घरात उभं राहण्याची सुद्धा लायकी नाही आहे. तर आता प्रिया अश्विनच्या समोर जात हात जोडत म्हणू लागते, नाही अश्विन, अरे प्लीज माझ्यावर विश्वास ठेव, मी तुझी बायको आहे. तर अश्विन प्रियाला म्हणू लागतो, यानंतर तुझा आणि माझा काहीही संबंध नाही, चल निघ इथून असं म्हणत प्रियाला ढकलून देतो आणि म्हणू लागतो, यानंतर मागे वळूनही पाहायचं नाही. प्रिया रडत अश्विनला सांगण्याचा प्रयत्न करत असते, स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असते, परंतु आता सगळ्यांच्या समोर सत्य आल्यामुळे प्रियाच्या बोलण्यावर कोणीही विश्वास ठेवत नाहीत. प्रिया म्हणू लागते, मी कुठे जाऊ अश्विन, अरे बोल ना. तर आता प्रतापराव म्हणतात, कुठेही जा, भीक माग, परंतु या घरात परत येऊ नकोस. तर अस्मिता म्हणू लागते, हिचे तर खरे रंग मला अगोदरच कळाले होते, खरं तर हिला तेव्हाच घराबाहेर काढायला हवं होतं, घराबाहेरचा रस्ता हिला दाखवला ना म्हणजे कळेल, पण अजूनही वेळ गेली नाही. तर कल्पनाताई विमलला आवाज देत म्हणतात, विमलचा हिचं सगळं सामान घेऊन ये, हिला आत्ताच्या आता घराबाहेरचा रस्ता दाखवावाच लागेल, हिचं एकही सामान या घरात असायला नको. आता विमलताई बॅग आणायला जातात, तर इकडे प्रिया हात जोडत म्हणते, प्लीज प्लीज एकदा माझी चूक पोटात घ्या, माझी शेवटची चूक समजा. अश्विन म्हणू लागतो, चूक नाही गुन्हा आहे हा. अगं तू रविराज काका, प्रतिमा आत्या आणि या घरातील सगळ्यांच्या भावनांशी खेळलेस आणि माझ्या प्रेमाचा अपमान केलास, तुला नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. तर प्रिया आता माफी मागण्याचा प्रयत्न करत असते. तर सायली म्हणू लागते, आत्ता माफी मागून काय उपयोग आहे ग प्रिया, खरं तर विश्वासघात हे तुझ्या रक्तातच आहे, कारण तू सदा आणि मैनाची मुलगी आहेस ना. तर आता अर्जुन म्हणू लागतो, तुला सुभेदारांचा पैसा हवा होता ना, तो तर तुला आयुष्यात मिळणार नाही, आता आयुष्यभर जेलमध्ये खडी फोडशील. तर आता अस्मिता सायलीला म्हणू लागते, सायली ग वाट कसली बघतेस, काढ तिला घराबाहेर. प्रतापराव म्हणतात, थांब मी पोलिसांनाच फोन करतो. तर अर्जुन म्हणतो, मी ऑलरेडी केला आहे, पोलीस येतच असतील. तर आता सायली प्रियाला घराबाहेर काढते आणि म्हणू लागते, निघ, तुझी जागा घराबाहेरच आहे असं म्हणत सायलीने प्रियाला घराबाहेर काढलेलं असतं आणि अश्विननेही थांबवलेलं नसतं आणि सायलीने दरवाजा बंद करून घेतलेलं असतं. प्रिया माफी मागण्याचा, दरवाजा उघडण्यासाठी विनंती करण्याचा प्रयत्न करत असते, परंतु कोणीही दरवाजा उघडत नाही.
नाही. तर आता हे सगळं काही प्रियाचं स्वप्न असतं. प्रिया झोपेतून धडकन जागी होते आणि पाहते तर अश्विन बाजूला असतो. प्रिया अश्विनला मिठी मारते आणि रडू लागते आणि म्हणू लागते, अश्विन तू आहेस ना माझ्यासोबत? अश्विन म्हणतो, हो अगं तन्वी मी तुझ्यासोबतच आहे. अश्विन म्हणतो, अगं तू झोपेत अशी वळवळत होतीस, काय झालं होतं आणि तू मला हाका मारत होतीस, वाईट स्वप्न बघितलंस का? तर प्रिया म्हणते, हो अश्विन, अरे मी एवढे प्रयत्न करूनही कोणीच माझ्यावर विश्वास ठेवायला आणि कोणीच माझ्यावर जीव लावायला प्रेम करायला तयारच नाहीत. उलट मला या घरातील सर्वच जण घराबाहेर काढत होते. तर अश्विन म्हणतो, वेडी आहेस का? असं काहीही होणार नाही. तू अगोदर शांत हो बरं, तू पाणी पिऊन घे. प्रिया म्हणते, हो अश्विन, पण तू आहेस ना माझ्यासोबत? अश्विन म्हणतो, आम्ही सर्वच जण तुझ्यासोबत आहोत. तू अगोदर पाणी पी आणि शांत हो. आता या स्वप्नामुळे प्रिया तर पूर्णपणे घाबरून गेलेली असते, परंतु खरं स्वप्न काय आहे हे मात्र प्रिया अश्विनला सांगतही नसते. अश्विन प्रियाला म्हणतो, तुझे एफर्ट्स मला दिसत आहेत, त्यामुळे तू काळजी करू नकोस. कोणीही तुला घराबाहेर काढणार नाही आणि कोणीही तुला काहीही बोलणार नाही. तर प्रिया अश्विनला म्हणते, अश्विन तू असशील ना माझ्यासोबत? अश्विन म्हणतो, हे बघ, तुझी जर चूक नसेल तर 200% मी तुझ्यासोबतच असेल. तर आता प्रिया मनाशीच म्हणते, अश्विन तुला तर माझं सगळ्यात मोठं गुपित माहीतच नाही आहे आणि जर माझं सत्य तुला कळालं तर तूच अगोदर मला घराबाहेर काढशील. तर दुसरीकडेच अर्जुन सायलीची वाट पाहत असतो. सायली येताच अर्जुन म्हणतो, तू काहीतरी करायला गेली होतीस ना, मग काय करून आली आहेस नक्की तू? सायली म्हणते, अहो ते मी गॅसवर दूध ठेवलं होतं ना आणि गॅस बंद करायलाच विसरले होते म्हणून मी गेले होते. तर अर्जुन म्हणतो, गॅस बंद करण्यासाठी तू एवढ्या घाईघाईने गेलेस? म्हणजे आपलं महत्त्वाचं डिस्कशन चालू होतं आणि तुला स्वयंपाकघरातली कामं आठवलीत. आता अर्जुनला काय बोलावं काहीच कळत नाही. अर्जुन म्हणतो, मलाच कधीतरी हार्ट अटॅक येईल. सायली म्हणते, जा झोपा आता, असं म्हणत सायली अर्जुनला झोपायला सांगते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी प्रिया मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते. प्रिया म्हणू लागते, किती घाणेरडं स्वप्न होतं हे आणि किती भयंकर होतं हे स्वप्न. जर खरं झालं तर? नाही, काही झालं तरी हे स्वप्न खरं व्हायला नको. अर्जुन सायली माझ्या बाबतीत काही करणार नाहीत. आता असंच मला काहीतरी करायला हवं. प्रिया आता काय करावं याचा विचार करत असते आणि त्याचवेळी प्रियाला साक्षीचा फोन आलेला असतो. आता प्रिया साक्षीचा फोन कट करते, कारण प्रियाच्या डोक्यात वेगळेच विचार चालू असतात. परंतु साक्षी पुन्हा पुन्हा फोन करते आणि म्हणूनच प्रियाला शेवटी फोन उचलावाच लागतो. प्रिया म्हणू लागते, काय झालंय साक्षी, तू पुन्हा पुन्हा फोन मला का करतेस? तर साक्षी प्रियाला म्हणते, प्रिया माझं एक काम करशील का? प्रिया म्हणते, काय झालंय आता? तर साक्षी म्हणते, सचिनची आणि माझी भेट घडवून देशील का? साक्षी असं बोलताच प्रियाला धक्काच बसतो. प्रिया म्हणते, काय अगं तू वेडी आहेस का? काय बोलतेस, तुझं तुला तरी कळतंय का? तर आता साक्षी म्हणू लागते, वेडी नाही आहे, पण आता वेडी होईल. मला आत्ताच सचिनचा चेहरा बघायचा आहे. काहीही कर आणि माझी आणि सचिनची भेट घडवून दे. प्रिया गं प्लीज माझ्यासाठी एवढं कर ना. प्रिया म्हणते, ठीक आहे बघते, असं म्हणत प्रिया फोन ठेवते. तर प्रिया विचार करत म्हणते, याला म्हणतात घरचं झालं थोडं आणि वेळाने झालं खोडं. इथे माझी फासावर लटकायची वेळ आली आहे आणि या साक्षीची भलतेच लव्ह स्टोरी सुरू आहे. पण खड्ड्यात गेली ती साक्षी आणि खड्ड्यात गेला हा सचिन. परंतु मी आता फक्त माझ्या पुरता विचार करणार. आता प्रिया विचार करत असते आणि त्याचवेळी विमलताई येत प्रियाला आवाज देत म्हणतात, तन्वीताई जरा दरवाजा उघडता का? तर प्रिया म्हणते, झालं, आता एवढंच बाकी होतं, विमलने ऑर्डर सोडायची. चला प्रिया आता सुभेदारांच्या आदर्श सुनेच्या भूमिकेत, असं म्हणत प्रिया विमलताईंना म्हणते, आले हा ताई, असं म्हणत प्रिया रूमच्या बाहेर पडते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रतापराव कल्पनाताई सर्वजण ब्रेकफास्टसाठी बसतात. तर त्यावेळी प्रतापराव आनंदाची बातमी देत कल्पनाताईंना म्हणतात, कल्पना अगं नवीन औषधांसाठी गव्हर्नमेंटचं अप्रुव्हल आलं आहे आणि उद्यापासूनच आपण मॅन्युफॅक्चरिंग सुरू करू शकतो. तर कल्पनाताई म्हणतात, अरे वा, किती दिवस तुम्ही त्या अप्रुव्हलची वाट पाहत होता ना? तर प्रतापराव म्हणतात, हो ना, असं म्हणत त्या दोघांची चर्चा चालू असते. तर त्याचवेळी प्रियाला मेसेज आलेला असतो. प्रियाला साक्षीचा मेसेज आलेला असतो. साक्षी म्हणालेली असते, तू सचिनशी बोललीस का? तो मला भेटायला येणार आहे ना? प्लीज माझं एवढं काम कर, मी त्या बदल्यात तुझ्यासाठी हवं ते करायला तयार आहे. आता प्रिया मेसेज तर वाचते, परंतु तिला काय करावं काहीच कळत नाही. तर इकडे अर्जुन सायलीला म्हणू लागतो, बायको चल मी येतो, आपण संध्याकाळीच भेटू. परंतु अर्जुन खुणावूनच सायलीला मोबाईल पाहायला सांगतो. अर्जुनने सायलीला मेसेज केलेला असतो आणि आता अर्जुनने केलेली खुणा प्रियाला कळालेली असते आणि म्हणूनच प्रिया पाणी घेण्याचं नाटक करत सायलीच्या मोबाईलकडे जाते आणि मोबाईलमधील तो मेसेज वाचते. तर आता अर्जुनने सायलीला मेसेज केलेला असतो की ठीक 12 वाजता आपण गार्डन कॅफेमध्ये भेटू. आता प्रियाने तो मेसेज तर वाचलेला असतो. तर सायली अर्जुनला रिप्लाय देत म्हणते, हो मी येतेच. तर इकडे प्रिया विचार करत म्हणते की अर्जुन तर म्हणाला की संध्याकाळी भेटूया आणि आता मेसेज तर केला की 12 वाजता कॅफेमध्ये भेटूया. म्हणजे सायली अर्जुन
माझ्याविषयीच बोलत असतील का? नाही, मला या सगळ्यावर लक्ष ठेवावाच लागेल. खरं तर यांचं लक्ष विचलित होईल असं काहीतरी करायला हवा. तर त्याचवेळी आता प्रियाला पुन्हा एकदा साक्षीचा मेसेज आलेला असतो. साक्षीने मेसेज केलेला असतो. साक्षी म्हणालेली असते, प्रिया काय झालं, तू माझं काम केलंयस का? प्रिया प्लीज काहीही करून आज सचिनला पाठव. तो जिथे कुठे जाईल तिथे मी भेटायला जाईन. मला तो एकदा भेटू दे. मी त्याला घेऊन अशी गायब होईन की सुभेदारांना तो कधीच सापडणार नाही. मला सचिन कायमचा माझा व्हायला हवा आहे. आता हा मेसेज वाचल्यानंतर प्रियाला काय करावं काहीच कळत नसतं. आता प्रिया विचार करते आणि साक्षीला मेसेज करत म्हणते, ठीक आहे, ठीक 12 वाजता मी सचिनला गार्डन कॅफेमध्ये पाठवत आहे. तू त्या ठिकाणी ये. सचिनला मेसेज कर. परंतु सचिन या घरातून कसा बाहेर पडेल आणि तुला कसा भेटायला येईल याची व्यवस्था मी करते. असं म्हणत प्रियाने आता साक्षीला मेसेज केलेला असतो आणि ती सायलीकडे पाहू लागते. तर आता साक्षी पुन्हा एकदा प्रियाला मेसेज करत म्हणते, थँक्यू प्रिया, मी लगेच सचिनला मेसेज करते. आता प्रियाने या सगळ्यामध्ये आपला डाव साधून घेतलेला असतो. प्रिया मनाशीच म्हणते, आता साक्षी आणि सचिनच्या या प्रेमाचा पत्ता उघडण्याची वेळ आली आहे. एकदा काही सत्य सायली अर्जुन समोर आलं की ते अस्मिताला कळेल आणि अस्मिता तर तो धक्का पचवूच शकणार नाही. यामध्ये तिचं किंवा तिच्या बाळाला जर काही झालं तर सायली अर्जुन त्यातच अडकून पडतील. म्हणजे माझ्याकडे कोणाचं लक्षही जाणार नाही. वा वा प्रिया, छान कल्पना आहे, असं म्हणत प्रिया स्वतःचंच कौतुक करते. तर इकडे सायली कल्पनाताई प्रतापराव यांच्यासाठी चहा घेऊन येते. तर दुसरीकडे सचिन त्याच्या रूममध्ये असतो. अस्मिता गाणी ऐकत असते आणि त्याचवेळी सचिनला साक्षीचा मेसेज येतो की तू ठीक शार्प 12 वाजता मला गार्डन कॅफेमध्ये भेटायला यायचं आहे आणि जर तू तिथे नाही आलास तर मी तिथे घरी येईन. आता मात्र सचिन पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. सचिन मनाशीच म्हणतो, मी कालपासून साक्षीचा एकही फोन उचलला नाही आणि म्हणूनच साक्षी आता मला धमकी देत आहे आणि ती तिची धमकी कधीही खरी ठरू शकते. ती खरी करू शकते, ती इथे पोहोचू शकते. पण मी काय करू आता? इथून बाहेर तरी कसा पडू, काय सांगू? तर त्याचवेळी त्या ठिकाणी प्रिया येते आणि प्रिया म्हणू लागते, अस्मिता, अगं अश्विनने तुझ्यासाठी काही औषधं आणायला सांगितली होती. सचिन भाऊजी बाहेर जाणार आहेत का? म्हणजे जर सचिन जाणार असेल तर मी त्यांना लिस्ट पाठवली असती. तर आता सचिन अस्मिताकडे पाहतो. तर प्रिया म्हणते, हवं तर तोपर्यंत मी अस्मिताला कंपनी देईन ना, काहीच हरकत नाही. पण तिची औषधं महत्त्वाची आहेत ना. तर आता ती संधी सचिनला मिळालेली असते. सचिन म्हणतो, हो ना, अस्मिताची औषधं माझ्यासाठी खरंच खूप महत्त्वाचे आहे. तू मला पाठव, मी घेऊन येतो. तर आता अस्मिता म्हणू लागते, कोणती औषधं आहेत मला तरी दाखव ना. तर प्रिया म्हणते, अगं अस्मिता, आपल्याला त्यातलं काही कळतं का? आणि अश्विनने पाठवली आहेत ना, म्हणजे अगदी बरोबरच असतील. मी यांना पाठवते सचिनला, सचिन घेऊन येईल. आणि हो, आई तुला बोलवते, तू येतेस का बाहेर? तर अस्मिता म्हणते, मम्मा बोलवते का? तर प्रिया म्हणू लागते, हो आईच बोलवते आहे. तर आता अस्मिता लगेच बाहेर जाण्यासाठी तयार होते. आता प्रिया खोटं बोलून अस्मिताला तिथून घेऊन जाते. तर इकडे सचिन लगेच साक्षीला मेसेज करतो आणि म्हणू लागतो, हो ठीक आहे, मी येतो. तर आता साक्षीचा मेसेज येतो की मी वाट पाहते आहे. सचिन खुश होतो आणि आता साक्षीला भेटण्यासाठी बाहेर पडत असतो. तर इकडे सायलीसुद्धा गार्डन कॅफेला पोहोचलेली असते. परंतु अर्जुन अजूनपर्यंत न आल्यामुळे सायली अर्जुनला मेसेज करते आणि विचारते की तुम्हाला अजून पोचायला किती वेळ लागणार आहे. तर अर्जुन मीटिंगमध्ये असतो आणि म्हणूनच सायलीला मेसेज करत म्हणतो, मी एका मीटिंगमध्ये अडकलो आहे, प्लीज जरा जमेल तितका वेळ, थोडा वेळ माझी वाट बघ, मी लवकरात लवकर निघण्याचा प्रयत्न करेन. आता त्याच ठिकाणी साक्षीसुद्धा पोहोचलेली असते. साक्षी आजूबाजूला पाहते आणि मनाशीच म्हणते, नेमकं इथे कोणी ओळखीचं असायला नको. साक्षी आजूबाजूला कोणी ओळखीचं तर नाही आहे ना हे पाहत असते. तर दुसरीकडे ऑफिसमध्ये अर्जुन आपल्या क्लायंटशी मीटिंग करत असतो आणि तो म्हणत असतो की पुढची तारीख आपल्याला मिळेलच, परंतु तोपर्यंत सगळे पेपर रेडी करायला हवेत. तर अर्जुनचे क्लायंट अर्जुनला म्हणतात, परंतु अर्जुन सर, माझ्याकडे प्रॉपर्टीचे ओरिजिनल पेपर नाही आहेत. आता अर्जुनची मीटिंग संपत आलेली असते, परंतु या प्रश्नामुळे पुन्हा एकदा अर्जुन मीटिंगमध्ये अडकतो. त्यांच्याशी डिस्कशन करत असतो. इकडे मात्र सायली अर्जुनला फोन करत असते, परंतु अर्जुन मीटिंगमध्ये असल्यामुळे सायलीचा फोनही घेऊ शकत नाही. तर दुसरीकडे साक्षी सचिनला फोन करत असते, परंतु त्याचवेळी सचिनही त्या ठिकाणी पोहोचलेला असतो. आता साक्षी सचिनला म्हणते, कुठे अडकला होतास तू? मी आता तुलाच फोन करत होते. तर सचिन साक्षीला जवळ घेतो आणि म्हणू लागतो, नाही ग, तुलाच भेटण्यासाठी येत होतो. आता साक्षी आणि सचिन एका टेबलवर बसतात. आता एका पडद्याच्या आड साक्षी आणि सचिन असतात, तर दुसरीकडे सायली असते. तर साक्षी सचिनला म्हणू लागते, मास्क काढला तरी काहीच हरकत नाही, मी पाहिलं आहे, इथे कोणीच ओळखीचं नाही आहे.
आता दोघंही आपला मास्क काढून ठेवतात आणि त्यानंतर साक्षी आणि सचिन यांच्या गप्पा चालू असतात. तर दुसरीकडे सायलीची ऑर्डर आलेली असते. सायली आता त्या दादांना विचारते की ही ऑर्डर कॅन्सल होऊ शकते का? तर ते सर म्हणतात की नाही, ही ऑर्डर कॅन्सल नाही होऊ शकत, कारण जर आम्ही ही ऑर्डर कॅन्सल केली तर आमचे सर आम्हाला ओरडतील. सायली म्हणते बरं ठीक आहे, मी तुमच्या सरांशी बोलून घेते. असं म्हणत आता सायली मॅनेजरशी बोलायला येते आणि म्हणू लागते सर प्लीज ती ऑर्डर कॅन्सल होऊ शकते का? तर ते म्हणतात नाही मॅडम, आम्ही अशी ऑर्डर कॅन्सल करू शकत नाही. सायली म्हणते झालंय असं की माझ्यासोबत जे येणार होते ते आता येत नाहीयेत, त्यामुळे मलाही निघावं लागेल. परंतु सायली आणि त्यांच्यामध्ये थोडा संवाद होतो. तर त्यानंतर सायली पुन्हा येऊन टेबलवर चहा पिण्यासाठी बसते. तर दुसरीकडे साक्षी सचिनला म्हणू लागते सचिन अरे तू परत तू माझ्यापासून इतका दूर जातोस ना की मी तुला फोन केला, मेसेज केला, तरी सुद्धा तू काही रिप्लाय देत नाहीस. आता सचिन नाटक करत म्हणतो याच्या पुढचं माझंही वाक्य बोल ना. मी जरी तुझा फोन उचलला नाही, तुझ्या मेसेजला रिप्लाय दिला नाही, तरी काही वेळात मी सुद्धा बेचैन होतो आणि तुला भेटण्यासाठी येतो आणि येऊन खट्ट मिठी मारतो. आता मात्र साक्षी सचिनचं हे बोलणं ऐकूनच त्याच्यामध्ये पूर्णपणे हरवून गेलेली असते. सचिन म्हणतो तुला हे आठवत नाही आहे का? असं म्हणत तो साक्षीचा हात हातात घेतो. साक्षी म्हणू लागते मला कळतंय रे सचिन, आणि त्यानंतर त्यांचं बोलणं सुरूच असतं. तर दुसरीकडे सायलीला अर्जुनचा मेसेज आलेला असतो की मला निघता येत नाही आहे, त्यापेक्षा तूच ऑफिसला ये. सायली म्हणते बरं. आता सायली तिचा चहा संपवून ऑफिसला जायचं ठरवते. तर दुसरीकडे साक्षी आणि सचिन ज्या टेबलवर बसलेले असतात त्याच बाजूला एक व्यक्ती बसलेली असते आणि ती साक्षीकडे पाहू लागते. साक्षीच्या लक्षात येतं की ती व्यक्ती आपल्याकडे पाहते आणि आपला फोटोसुद्धा काढत आहे आणि म्हणूनच साक्षी लगेच गॉगल लावते, मास्क लावते. आता सचिनही मास्क लावतो आणि दोघंही तिथून निघून जात असतात. तर त्याचवेळी तिथे वेटर येतात आणि म्हणू लागतात मॅडम तुमचं बिल पे करायचं आहे. सचिन म्हणू लागतो पण आम्ही काही ऑर्डरच केली नाही आहे. तर ते म्हणू लागतात मग तुम्ही 1 मिनिट इथेच थांबा, आम्ही जरा आमच्या सरांशी बोलतो, चेक करतो आणि तुम्हाला सांगतो. आता मात्र साक्षी चिडते आणि म्हणू लागते 1 मिनिट, तुमच्या कस्टमरवर विश्वास नाही आहे का? आता ते म्हणू लागतात प्लीज तुम्ही दोघंही तुमचा मास्क काढू शकता का, कारण आमच्या सरांना कळालं पाहिजे की तुम्ही ऑर्डर केली आहे की नाही. तर साक्षी म्हणू लागते काय हा मूर्खपणा. तर सचिन साक्षीला म्हणतो काढ मास्क, त्यांची एकदा खात्री होऊ देत. आता साक्षीने मास्क काढलेला असतो. तर इकडे सायली बिल पे करत असते. सायली बिल पे करते आणि त्यानंतर सायली तिथून निघत असते. परंतु त्याचवेळी सायलीचा लक्ष जातो की सचिन आणि साक्षी त्या ठिकाणी उभे आहेत. आता सायलीला ज्यावेळी साक्षी दिसते त्यावेळी मात्र सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते. त्या क्षणी सायलीला काय करावं काहीच कळत नसतं. परंतु सायली मात्र साक्षी आणि सचिनचा आपल्या मोबाईलमध्ये फोटो काढून घेते. आता सायलीला तो क्षण आठवतो. मीडियाने सांगितलेलं असतं आणि सगळं जग जाहीर झालेलं असतं की प्रसिद्ध उद्योगपती महिपत शिकरे यांची मुलगी जन्मठेपेची शिक्षा भोगत होती. परंतु त्याचवेळी एका स्त्रीने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आणि त्यांनी त्यांचा जीव गमावला आहे. साक्षी मेली आहे हे जगासमोर सिद्ध झालेलं असतं. परंतु आता साक्षीला जिवंत पाहून मात्र सायलीच्या पायाखालची जमीनच सरकते. सायली म्हणू लागते साक्षी शिकरे म्हणजे साक्षी शिकरे जिवंत आहे, मग ती सचिन भाऊजींसोबत काय करत आहे? म्हणजे सचिन भाऊजींच्या आयुष्यात जी मुलगी आहे ती साक्षी शिकरेच आहे. आता मात्र सायलीला सगळं सत्य कळालेलं असतं. परंतु त्याचवेळी सचिनचा सायलीकडे लक्ष जातो आणि आपल्याला आता सायलीने पाहिलं आहे हे सचिनच्याही लक्षात येतं. तर सचिन मात्र पूर्णपणे घाबरून गेलेला असतो आणि त्याचवेळी साक्षीसुद्धा सायलीला पाहते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सायली कल्पनाताईंना सत्य सांगत म्हणते मी आज कॅफेमध्ये गेले होते आणि तिथे मी सचिन भाऊजींना एका मुलीसोबत पाहिलं आणि ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून साक्षी महिपत शिकरे होती. आता हे ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. तर त्याचवेळी अर्जुन आणि चैतन्य त्या ठिकाणी आलेले असतात. अर्जुन सायलीला विचारतो तुला खात्री आहे का की तू सचिनलाच पाहिलंय साक्षीसोबत? तर आता सायली म्हणू लागते 101%, खरं तर 1001% माझी खात्री आहे की ती साक्षी महिपत शिकरेच होती आणि तिच्यासोबत सचिन भाऊजीच होते. आता सायलीने केलेला हा खुलासा अर्जुन सगळ्यांसमोर कशा प्रकारे आणेल आणि आता अस्मिताला सचिनचं सत्य कळेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.